the reality, and the people of India will give a befitting reply to the compromises of Rahul Gandhi. आणि रोहित पवार आणि पोलीस उपायुक्तांमध्ये आज शाब्दिक वाद झाल्याची घटना घडली। डीजीसीए विरोधात तक्रार दाखल करायला मरीन लाईन्स पोलिसांनी नकार दिला। मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये उपायुक्त प्रवीण मुंडे यांच्याशी रोहित पवार यांचा वाद झाला। एफआयआर करण्यापासून आम्हाला का रोखलं जाते, डीसीपींना नेमका कुणाचा फोन आला असा सवाल रोहित पवारांनी केला। उपमुख्यमंत्र्यांना न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्यांचं काय, दादांना न्याय मिळेपर्यंत आम्ही लढत राहणार असा इशारा रोहित पवार यांनी दिला। कोणाचा असा फोन आला या मोठ्या डीसीपीला की ज्याच्यामुळे ते एफआयआर करून देत नाहीत। आता याच्यामध्ये हा आमचा अधिकार आहे, त्याच्याबरोबर एफआयआर करायला घेतली होती, मग ती कॅन्सल केली आणि मग अशा पद्धतीने दबाव आणून तुम्ही म्हणत असाल एफआयआर होऊ शकत नाही, तर तुम्ही कुठल्याही वकिलाला विचार, एफआयआर 100% तिथं होऊ शकते आणि एफआयआर झालीच पाहिजे। आता आम्ही निर्णय तिथं घेतलेला आहे की हे आमचा एफआयआर तर इथं करून देत नाहीत, त्यामुळे उद्या सकाळी 10 वाजता बारामतीचे जे कुठले पीआय असतील, एअरपोर्ट ज्यांच्या अंतर्गत येतं, माझ्या अंदाजे ग्रामीण विभागाच्या अंतर्गत येतं, त्या ग्रामीण पीआयकडे जाऊन तिथं आम्ही तिथं प्रयत्न करू। तो प्रयत्न करत असताना ते त्या बाबतीत काय भूमिका घेतात, सत्तेत असणारे, सत्ता आज सत्तेत बसणारे जे कोणी नेते असतील ते त्या बाबतीत काय भूमिका घेतात हे आपल्याला तिथं बघावं लागेल। आणि आत्ता म्हणतात नागरिकांसाठी काम करणार, मग 12 वर्ष कुणासाठी